नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पवारांकडून पार्थ पवार नावाचा आग्रही. कवडीची किंमत व धरली की बाहेरून आलेल्या पवारांची किंमत घटवण्यासाठी खेळी. काय आहे ही शरद पवारांची नवी खेळी? याकडे आपण थोडं लक्ष देऊया. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या नावाचा आग्रही धरला, अशी बातमी समोर आली आहे. पण त्यामुळेच कवडीची किंमत वाढली की बाहेरून आलेल्या पवारांची किंमत कमी करण्यासाठी पवारांनी नवी खेळी केली, असा सवाल आता समोर येत आहेत. आणि तोच सवाल आपण व्यवस्थित बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांना न सांगता सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीविषयी आपल्याला काही माहीत नव्हतं, असा दावा करून शरद पवारांनी कानावर हात ठेवले. त्यावेळी शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात नवा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचं बोललं जात होतं. पण 2च दिवसांनी शरद पवार संयोग सोसायटीमध्ये गेले. तिथे त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या बरोबरच पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सलग 2 दिवस शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात बैठका सुद्धा झाल्या. विद्या प्रतिष्ठानाच्या कामासंबंधी त्यांच्याच बरोबर अजित पवार वेगवेगळ्या संस्थांच्या संचालक मंडळावर हात होते. त्यांच्या जागेवर कुणाला नेमायचे यासंबंधी पवार कुटुंबामध्ये चर्चा झाली. या सगळ्या चर्चा विद्या प्रतिष्ठान किंवा संयोग सोसायटीमध्येच झाल्या आहेत. मात्र त्याच बैठकीचे रिपोर्टिंग करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे पिल्लू सोडले. शरद पवारांनी पार्थ पवारांच्या नावाचा आग्रही धरला. त्यामुळे पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होईल असा दावा समोर आला आहे. पण त्यामुळे अचानकच कवडीची किंमत वाढली की बाहेरून आलेल्या पवारांची किंमत कमी करण्यासाठी पवारांनी नवी खेळी केली, असा सवाल समोर येत आहे. ज्या पार्थ पवारांच्या नावाचा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आग्रही धरला, त्याच पार्थला काही वर्षापूर्वी त्यांनी कवडीची किंमत दिली नव्हती. पार्थने केवळ राम मंदिराला अनुकूल असणारे ट्विट करून राजकीय चूक केली, म्हणून पवारांनी आम्ही पार्थच्या मतांना कवडीची किंमत देत नाहीत असं जाहीरपणे सांगून त्यांचा अपमान केला होता. पण आता बदललेल्या परिस्थितीत या कवडीची किंमत इतकी वाढली की त्याच पार्थचे नाव आता शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी पुढे केले आहेत. पण त्यातून पार्थची किंमत कवडीपेक्षा जास्त वाढली की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री तर मिळाले, पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद मिळू नये यासाठी नवी खेळी केली, असा सवाल समोर आला. पण या संदर्भातला खुलासा पवारांना कुणी विचारला नाहीत. त्यामुळे त्या संदर्भात त्यांनी काहीही सांगितले नाहीत. पण म्हणून राजकीय सत्य बाहेर यायचे राहिले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.